श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। त्याचबरोबर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा अडचणी चालत असतात आणि त्या अडचणीतून मुक्तता होण्यासाठी तसेच आपल्या सुखी संसारासाठी आपण बरेचसेच उपाय तोडगे करत असतो। बऱ्याच मोठमोठे पाठ, व्रत, वैकल्य करून जर आपले एखादी मनातली इच्छा पूर्ण होत नसेल तर आपण आपल्या गुरूंना शरण जातो, आपल्या कुलदेवीला शरण जातो, इष्टदेवांची सेवा करतो, जेणेकरून आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील। तर असंच एक आज तुम्हाला उपाय सांगणार आहे जो की तुमच्या मनात खूप सारी इच्छा आहे, खूप दिवसापासून तुम्ही एक इच्छा तुमच्या मनामध्ये आहे आणि ती इच्छा जर पूर्ण होत नाही, खूप मोठे मोठे व्रत वैकल्य करूनही ती इच्छा पूर्ण होत नाही, तर हा उपाय 2 मिनिटाचा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी टेक्निक म्हणजेच एक टेक्निक वापरून आपल्याला आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करून घ्यायच्या आहेत। खूप प्रभावी आहे, केल्याने सर्व गोष्टी साध्य होतात, पण आधी केलं पाहिजे। ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये अडचणी येत असतात त्यावेळेस आपण देवांना शरण जातो आणि आपल्या ज्या अडचणी आहेत ते देवांना सातत्याने सांगत जातो। सेवा जरी तुम्ही करत असाल तरी सेवेमध्ये सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे। 2 दिवस सेवा करायची, परत स्किप करायची असं अजिबात करायची नाही, कारण सेवेमध्ये सातत्य असलं की आपोआप आपल्याला फळ मिळत असतं। तर जी गोष्ट आहे ती आपण करत आहोत ती अगदी मनापासून करावी। आता ही टेक्निक जर तुम्ही करायला घेतली, जर तुम्ही टेक्निक तुमच्या मनातल्या इच्छा पूर्णसाठी करणार असाल तर ती करत असताना त्या गोष्टीवर विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे। जी गोष्ट तुम्ही विश्वासपूर्वक कराल ती नक्कीच साध्य होत असते। आता काय करायचं आहे, कधी करायचा आहे हा उपाय किंवा ही टेक्निक कधी वापरायची आहे हे सर्व आपण याबद्दल या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया। तर सर्वात प्रथम आपल्याला ज्या दिवशी पौर्णिमा आहे, पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ही टेक्निक करायची आहे, म्हणजेच हा उपाय करायचा आहे। आरसा, पाणी ह्या गोष्टी ज्या आहेत आपण जसं आहोत तसं पाहू शकतो। या दोन्ही गोष्टी जो बोलतो, सांगतो, ऐकतो, आकर्षित करणाऱ्या गोष्टी आहेत। म्हणजे बघा, पाण्याला स्मरणशक्ती जास्त प्रमाणात आहे। पाण्याच्या उपायांना आपण बरेचसेच आपले उपाय तोडगे करत असतो, कारण पाण्यामध्ये एवढं अट्रॅक्शन आहे जे की आपण एखादा मंत्र जर बोललो, एखादा ग्लास घेतला आणि त्याच्यावर पाणी घेतलं त्या ग्लासामध्ये आणि त्याच्यावर हात ठेवून जर आपण एखाद्या मंत्राचा उच्चार केला तर त्या मंत्राचा उच्चार त्या पाण्यामध्ये अट्रॅक्ट केला जातो। खूप प्रभावी असं पाणी तयार झालेलं असतं। त्याच प्रकारे आरशाची टेक्निक ती आपल्याला पूर्ण करू शकतो, जी आपली मनातली इच्छा आहे ती आरशाकडून सुद्धा। तर ते कसं, लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आरशाची टेक्निक म्हणजे मिरर जे आहे ती आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी, अशक्य ही शक्य करण्यासाठी आपल्या जीवनातल्या काही गोष्टी आपण ही टेक्निक वापरणार आहेत। तर 21 दिवस तुम्ही दररोज सातत्याने, म्हणजे ह्याला नियम अटी कोणत्याही नाहीत, स्वतःसाठी, दुसऱ्यासाठी, घरातल्या व्यक्तीसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात। 21 दिवस तुम्हाला सातत्याने हा उपाय करायचा आहे, नियम कोणतेही नाही, फक्त पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर उपाय कसा करायचा, आरशासमोर उभे राहायचं आहे। कोणताही आरसा घ्या, पण शक्य असेल तर नवीन आरसा घ्या आणि पौर्णिमेची रात किंवा तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटेल पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठा आणि दिवसातून 2 वेळा जरी हा म्हणजे टेक्निक जर तुम्ही करून बघितली तर बघा तुम्हाला फरक नक्कीच जाणवायला लागेल। तर आरशासमोर उभा राहायचं आहे, आपला चेहरा जो आहे तो आरशामध्ये आपलं प्रतिबिंब आपल्याला बघायचं आहे उभा राहून, आणि आपल्याला जे काही मनातले इच्छा आहेत ते आपल्याला आरशासमोर बसून बोलायचे आहेत, उभा राहून बोलायचे आहेत। कारण एक छोटीशी टेक्निक आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन, जे की आपले बोललेले शब्द त्या मिररमध्ये प्रभावित होणार आहेत, जसं पाण्यामध्ये प्रभावित होतात। म्हणजेच पाण्यामध्ये जसं आपल्याला ज्या आपल्या मनातल्या इच्छा आहेत ते पूर्ण होण्यासाठी आपण जी टेक्निक वापरतो तीच आपल्याला आरशाच्या बाबतीमध्ये वापरायची आहे। त्या लॉ ऑफ अट्रॅक्शन माइंड फ्रेश करण्यासाठी, आपल्या मनातल्या सर्व इच्छा म्हणजे पूर्ण करण्यासाठी ही छोटीशी टेक्निक, आणि जी काही तुमची मनातली इच्छा आहे ती आपल्याला बोलायची आहे। निगेटिव्ह, संकट, फक्त जे काही निगेटिव्हिटी आहे आपल्या मनातली ती फक्त बोलायची नाही, फक्त पॉझिटिव्ह त्या आरशामध्ये बोलायचं आहे। म्हणजेच मनातल्या चांगल्या चांगल्या ज्या इच्छा आहेत त्या आपल्याला बोलायच्या आहेत, निगेटिव्ह अजिबात बोलायचं नाही। त्याचबरोबर
ज्यावेळेस तुमचं पूर्ण बोलून जाईल, तुमच्या मनातल्या इच्छा म्हणजे सांगितल्या जातील ते मिरर समोर, आरशासमोर, त्यानंतर आपल्याला थँक्यू युनिवर्स असं म्हणायचं आहे, आभार मानायचे आहेत, जे की आपल्याला आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी खूप प्रभावी असं ठरणार आहे. रोज तुम्हाला आरशात पाहून हे जर 2 शब्द तुम्ही बोललात, जे संकट आहे, जे काही अडचणी आहेत, आणि थँक्यू युनिवर्स म्हणलात, तर नक्कीच तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी खूप प्रभावी अशी ही टेक्निक आहे. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरु